प्राचीन काळी धर्मराज नावाचा एक राजा होता. त्याची कन्या अतिशय सुंदर, तेजस्वी आणि तपश्चर्येला निष्ठावान होती. तिचं नाव होतं तुलसी. लहानपणापासूनच तुलसीने कठोर तप सुरू केलं होतं. गंगेच्या काठावर बसून उन्हाचा त्रास, वाऱ्याचा मारा, थंडी उष्ण अशा सगळ्या कष्टांना तिने सहन केलं. तिचा एकच संकल्प होता, माझा पती सर्वश्रेष्ठ, सामर्थ्यवान आणि देवांमधील सर्वात अद्वितीय असावा. एके दिवशी तुलसी ज्या ठिकाणी तप करत होती त्या मार्गाने पार्वतीपुत्र गणेश जात होते. त्यांचं तेज, करुणामय डोळे आणि दैवी रूप पाहून तुलसी मोहित झाली. ती पुढे आली, हात जोडले आणि म्हणाली, हे विघ्नविनाशक प्रभू, मी अनेक वर्ष कठोर तप केलं आहे, फक्त तुम्हाला पती म्हणून मिळवण्यासाठी. कृपया माझी ही इच्छा पूर्ण करा. देवी, तुमची भक्ती मला प्रिय आहे, पण माझं संपूर्ण जीवन धर्मरक्षणासाठी अर्पण आहे. विवाह हा माझ्या मार्गाचा भाग नाही, म्हणून तुमची इच्छा मी पूर्ण करू शकत नाही. गणेशांचे उत्तर ऐकून तुलसी रागावली. तिच्या मनात अहंकार जागा झाला. ती म्हणाली, मी इतकी सुंदर असूनही तुम्ही मला नाकारलंत? मग ऐका, तुम्ही कधीही आयुष्यभर ब्रह्मचारी राहणार नाही. तुमचं एक नव्हे तर 2 विवाह होतील आणि तुमच्या पत्नींची नावे असतील रिद्धी व सिद्धी. देवी, भक्तीत जर अहंकार मिसळला तर ती अपूर्ण ठरते. म्हणून आता तुम्हालाही माझ्याकडून शाप मिळेल. तुमचं लग्न होईल, पण देवांमध्ये नाही, तर एका राक्षसाशी, शंखचूडाशी. आणि माझ्या पूजेत तुलसीचा कधीही उपयोग केला जाणार नाही. हे ऐकून तुलसी व्याकुळ झाली. तेव्हा ब्रह्मदेव प्रकट झाले. त्यांनी दोघांना शांत केलं आणि म्हणाले, देवी तुलसी, रागाच्या भरात तुम्ही आणि गणेशाने एकमेकांना शाप दिला. पण हा शापच पुढे वरदान ठरेल. गणेशाचे विवाह रिद्धी व सिद्धी या देवकन्यांशी होतील. त्यांच्या पोटी शुभ आणि लाभ हे पुत्र जन्माला येतील. आणि तुला देखील अमरत्व प्राप्त होईल. गणेश पूजेत तुलसीचा वापर होणार नाही, पण तुलसीचं पूजन, तुळशी विवाह, एकादशीला अखंडितपणे होईल. तुला पवित्रतेचं प्रतीक मानलं जाईल. ब्रह्मदेवांचा शब्द ऐकून तुलसीच्या मनातील खंत दूर झाली. तिने गणेशांना वंदन केलं. गणेशही शांत झाले. अशा रीतीने गणेश व तुलसीची भेट, त्यांच्यातील शाप वरदान आणि ब्रह्मदेवाचा हस्तक्षेप यामुळे आजही तुळशी विवाह हा आपल्या परंपरेचा अविभाज्य भाग आहे. तसेच गणेशाची पूजा ही नेहमी रिद्धी सिद्धीसह केली जाते.